न्यूज रिपोर्ट पेपरला कोणता येऊ? काय भीती? जर एकच न्यूज रिपोर्ट एआय दादाने प्रेडिक्ट केलेला आहे आणि ॲपवरती अपलोड केलेलं आहे. पण आपल्याला काय असतं, जे आयतं भेटतं ना, ते कधी करायचं नसतं. कारण पेपर गेल्यानंतर आणि वेळ गेल्यानंतर आयुष्याचं मूल्य आणि वेळेचं गंमत समजते. 7 एआय दादाचे प्रेडिक्टेड पेपर्स अपलोडेड आहे. आता दादाची मार्केटिंग सुरू झाली. नाही मित्रा, न्यूज रिपोर्टमध्ये तुझे संपूर्ण 5 मार्क वाचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. आता न्यूज रिपोर्टवरती जाण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं, की मी डायलॉग आणि लेटरचे असे एकच टॉपिक दिलेत, जे मी ॲपवरती अपलोड केले, की त्याच्या पलीकडं तुम्ही नुसतं लर्न करून जाऊन सगळं लिहिलं, तरी त्याच्यामध्ये अर्धा मार्क सुद्धा जाणार नाही. न्यूज रिपोर्टचा पण गेम तसाच आहे. प्रॉपरली एकदा नीट बघा, म्हणजे तुम्हाला समजेल, की न्यूज रिपोर्टमध्ये आपण किती मार्क वाचू शकतो आणि बऱ्यापैकी न्यूज रिपोर्ट असा लिहिला तर माझा अर्धा मार्कही कुठेच जाणार नाही. आणि एक टॉपिक जो 27 फेब्रुवारीला 2026 ला येणार आहे आणि ॲपवरती अपलोडेड आहे. गेम तुमचा आहे, संधी तुमची आहे, सोनं तुमचं आहे. गमवायचंय का घ्यायचंय हे तुम्ही ठरवा. पालक म्हणून या पैशांचा तुम्ही विचार करताय, ते पैसे तुमचे कदाचित आत्तापर्यंत जेवढे टक्केवारीमध्ये वाढ झाली नाही, तेवढ्या टक्केवारीमध्ये एका दिवसामध्ये वाढेल. जर हे पेपर निम्म्या रात्रीला आदल्या दिवशी देखील तुम्हाला 7 एआय दादाचे पेपर भेटले, तरी तुमच्या मुलाचं आणि तुमचं बऱ्यापैकी मार्कांमध्ये पर्सेंटेजमध्ये वाढ होणार आहे. एक पर्सेंटेज, एक टक्केवारी म्हणजे 5 मार्काच्या बरोबरचा हिशोब आहे. लक्षात घ्या, 5 आणि 10 मार्क वाढतात तर आपल्या मुलाच्या बेरजीमध्ये 1 ते 2 टक्के वाढतात. आणि हे पेपर्स एवढे इम्पॉर्टंट आहे, त्याचे पुरावे देखील मी टाकलेले, की जसे तसे प्रश्न बोर्डाला कशी येतात. एक सिक्रेट पीडीएफ आणि एक सिक्रेट व्हिडिओ तुमच्या अख्ख्या वर्षाची भरपाई लगेच करू शकतो. वर्षभर काही केलं नाही, जर भीती असेल, चाचणी सत्रामध्ये टक्केवारी वाढली नाही, जिथे टक्कर द्यायची होती तिथे टक्कर देता नाही आली, तर हे संपूर्ण पॅक 7 एआय प्रेडिक्टेड पेपर्स जे ॲपवरती अपलोडेड आहे, म्हणजेच आपला क्लास एआय दादावरती, तिथे संपूर्ण गेम बदलणार आहे. जाऊया ह्या 5 मार्काच्या न्यूज रिपोर्टकडे. सगळ्यात महत्त्वाचं, की न्यूज रिपोर्ट कसा लिहिला पाहिजे, त्याची मार्किंग स्कीम काय, किती मार्क कुठे भेटतात आपल्याला, हे प्रॉपरली आधी बघू आणि मग मुद्द्यांकडे जाऊया. टायटल अँड बिगिनिंग खूप महत्वाची. टायटल म्हणजे जी ओळ तुम्ही प्रॉपरली स्टार्टिंग पासून सुरुवात करणार, जो टायटल असतो, जो मुद्दा असतो आणि त्याची सुरुवात असते, त्याला 1 मार्क दिले. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर तुम्ही कशा प्रकारे वाक्य बनवताय. कारण मी एक टॉपिक दिलाय, म्हणजे याचा अर्थ डायरेक्टली लर्न करून उद्या जाऊ शकतात. पण ठीक आहे, तुम्हाला नाही घ्यायचे तर हे प्रॉपरली बघून घ्या. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर टोटल किती मार्काचं आहे? 1 मार्काचं आहे. अप्रोप्रिएट पॉइंट्स, एक्झाम्पल्स आणि मेसेज. सगळ्यात महत्त्वाचं, की उदाहरण देणं किती गरजेचं आहे रिपोर्टमध्ये, हे तुम्हाला आत्ता समजलं असेल. एक मेसेज देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहिताय मित्रांनो, रिपोर्ट लिहिताय याचा अर्थ तुम्हाला मेसेज देणं गरजेचं आहे. जर एखादा ॲक्सिडेंट झालाय किंवा एखादं पूर आलाय किंवा बऱ्यापैकी आता टायगर अटॅक जो झालाय, एखाद्या मुलावरती झालाय, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मेसेज देणं गरजेचं आहे, की जाताना सावधपणे जावा. ॲक्सिडेंट गाडी सावकाश चालवा. गाडीची जी काय असेल तुमची सर्व्हिसिंग करून घ्या. टायरची सर्व्हिसिंग करून घ्या. स्पीड कमी ठेवा. खाली तेलकट रस्ता आहे, तेल पडलेले, ऑइल पडलेले, ग्रीसिंग झालेले, डांबरी रस्ता आहे, पाणी सांडलेले, ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणजे एक मेसेज आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मुद्दे तर आपण लिहितोच, पण लक्षात घ्या, न्यूज रिपोर्टमध्ये मार्क मिळवण्यासाठी 2 शब्द 2 खूप महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल आणि मेसेज. एक्झाम्पल आणि मेसेज ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. एक्झाम्पल आणि मेसेज. या 2 गोष्टी जर समजल्या, तर समजायचं की मी संपूर्ण गेम बदलू शकलोय. अन्यथा तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम भोगावा लागेल. हातचे मार्क जातात आहे मित्रा. काय करणार? ठीक आहे. त्याला 2 मार्क दिलेले आहेत आणि शेवटी लॉजिकल ऑर्डर अँड कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे शेवट. मी नेहमी सांगतो, डायलॉगला सुद्धा मी शेवट करायला सांगितला होता प्रॉपर. इथे सुद्धा मी प्रॉपर शेवट करायला सांगितलंय आणि लेटरचा शेवट कसा करायचा हा लेटरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. 3 लाईनी, 2 का 3 लाईनी डायरेक्ट पाठ करून जायचं. लेटर कोणतेही आलं तर ते 2 ते 3 लाईनी जसाच्या तशा लिहून यायच्या. अजिबात जास्त चिंता करायची नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही, जेव्हा एआय दादाचे 7 पेपर तुमच्या खिशात असतील. नेक्स्ट टोटल 5 मार्क त्याचा हिशोब प्रॉपरली होतो. ओके. नेक्स्ट पुढे जायचं आपल्याला, की आता मला 5 मार्क कळलेले आहेत. आता मी सुरुवात करूया एका लेटरपासून. प्रायव्हेट एडेड स्कूल एन्करेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग. खूप महत्वाची, की ज्या खाजगी शाळा आहेत, त्या मुलांना एक्स्ट्रा रीडिंग घेण्याबाबत सांगत आहेत. मग आता नक्की याची सुरुवात कशी झाली, एक्झाम्पल कसं लिहिलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या, या प्रॉपरली आपण बघूया. ओके. तारीख लिहिल्यानंतर कॉमा खूप महत्वाचा आहे. डेट आणि कॉमा हे पहिली स्टार्टिंग खूप गरजेची आहे.
हा टायटल आहे, टायटलला बॉक्समध्ये टाकला तरी चालेल आणि टायटल खूप सुंदर लिहिलंय. एक लाईन लिहिण्यापेक्षा खूप मोठी लाईन होती म्हणून त्याला डिव्हाईड करून 2 लाईनीमध्ये ते कन्व्हर्ट केलेलं आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे आता तुम्ही 1ली-दुसरीला नाहीये, की तुम्हाला या बारीक-बारीक गोष्टी समजवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की ह्या गोष्टी समजणे अतिशय गरजेचं आहे, की मला माझं प्रेझेंटेशन खूप सुंदर करायचंय, त्यासाठी मी काय करू शकते. सगळ्यात महत्त्वाचं पुढे गेल्यानंतर आता तुम्हाला सातारा हे जी जागा आहे तिथे बाय अ स्टाफ रिपोर्टर ब्रॅकेटमध्ये लिहिलेले हे खूप महत्त्वाचं आहे. बाय अ स्टाफ रिपोर्टर अतिशय वाक्य गरजेचं आहे आणि हे वाक्य तुम्ही प्रॉपरली लिहिणं अनिवार्य आहे. ओके. त्यानंतर सेमिकोलन आहे आणि लगेच सुरुवात केलेली आहे. आता इथे पॅराग्राफ किती म्हणतात याचं भान ठेवा आणि तुम्हाला पॅराग्राफ सांगतो. कमीत कमी तुम्हाला एक चांगला पॅराग्राफ म्हणजे 2 ते 3 पॅराग्राफ तुम्ही बऱ्यापैकी चांगले लिहू शकता. पहिलं की काय झालं, दुसरं प्रॉपरली म्हणजे प्रॉपरली डिस्क्राईब करू शकतात, की कोणती गोष्ट कशी झाली. तिसरं एक्झाम्पल आणि एक मेसेज देऊ शकतात आणि शेवटचा चौथा पॅराग्राफ म्हणजे कन्क्लुजन देऊ शकतात. म्हणजे संपूर्णपणे माझ्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे कंप्लीट होतील. ओके. आता मी तुम्हाला हे प्रॉपर नाही दाखवणार. हेवी रेन्स वाला खूप महत्वाचं आहे. हे पाऊसमुळे पूर आलाय. हेवी रेन रेन हा शब्द आहे ना खूप आय-एम-पी रिपोर्टमध्ये मी खरं सांगतो रेन आहे ना, गेम बदलणार आहे. रेन, ॲक्सिडेंट त्यानंतर टायगर अटॅक त्यानंतर अवॉर्ड. अवॉर्ड म्हणजे बक्षीस एक तर सिलेक्शन होतं. त्या अवॉर्डसाठी सिलेक्शन होतं किंवा त्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झाले. सिलेक्शन आणि अवॉर्ड हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. हे उद्याच्या पेपरचं सांगतोय. म्हणजे 27 तारखेच्या पेपरचं मी वर्णन करतोय आणि डिक्टो जर टॉपिक पाहिजे असेल तर भाई ॲप शिवाय तुझ्याकडे पर्याय नाही. नेक्स्ट आहे हेवी रेन्स डिस्टर्ब द लाईफ इन द वेस्टर्न महाराष्ट्र खूप महत्वाचं टायटल आलेलं आहे. बाय स्टाफ रिपोर्टर आले मुंबई जुलै 15 खूप महत्वाची गोष्ट आहे. हेवी आता हा शब्द बघा टॉरेन्शियल रेन्स फ्रॉम द थर्ड डे विथ स्ट्रॉंग विंड्स हॅव कॉज्ड हॅवॉक इन मुंबई अँड कोकण एरियाज ऑफ वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र टेकिंग 5 लाईव्स अँड ब्रिंगिंग ऑल ऍक्टिव्हिटीज टू द स्टँड स्टिल. खूप महत्वाचं सगळ्यात महत्वाचं त्यांनी प्रॉपरली स्पेसिफिक जागांबद्दल बोलले. नुसतं तुम्ही प्रॉपरली इथं वेस्टर्न घाट लिहिलं किंवा मुंबई लिहिलं याने काम होत नाही. तर तिथे प्रॉपरली कुठे सगळ्यात जास्त हॅवॉक झालाय म्हणजे खूप सगळ्यात जास्त क्रिटिकल प्रॉब्लेम झालेला आहे त्या त्या जागेचा उल्लेख त्यांनी पहिल्याच पॉईंटमध्ये केला. इन लास्ट 24 आवर्स मागच्या 24 तासांमध्ये दिस एरिया रिसिव्ड अ टोटल रेनफॉल ऑफ 1120 mm. मागच्या 24 तासामध्ये ह्या जागांमध्ये पाऊस किती झाला त्याचं लगेच वर्णन केले. म्हणजे 24 तास ते टायमिंग वरती बोलतात आणि नंबर्स वरती बोलतात. नीट बघा 5 जण मेली. नंबर्स किती महत्वाचे आहेत कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिहिता तर त्यामध्ये नंबर्सचा वर्णन करायला विसरू नका. रिपोर्ट आहे भाई तुम्हाला काय करायचं ती गोष्ट कशी घडली पण तुम्हाला लिहायचंय. नंबर्स वरती पूर्णपणे फोकस करा. 5 मेले 24 तास. रोड्स अँड रेल ट्रॅफिक वर बॅडली अफेक्टेड इन एंटायर एरिया. काय काय झालं त्याच्यामुळे आता सुरू झालं. काय झालं हे झालं. पण ते झाल्यामुळे आता किती गोष्टींवरती अफेक्ट झालेल्या गोष्टी आहे त्या प्रॉपरली त्यांनी सांगितले. पुढे अ फ्यू डिस्ट्रिक्ट्स लाईक अलिबाग, ठाणे अँड पालघर रिपोर्टेड द डिस्रप्शन्स ऑफ टेलिफोन लाईन्स. आता टेलिफोन लाईन्स सुद्धा त्यांच्या बंद पडलेल्या आहे. अशा प्रकारे प्रॉपरली त्यांनी केले. नेक्स्ट गव्हर्नमेंट फेलिसिटेड नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड. मी बोललो होतो नेक्स्ट शब्द आलाय अवॉर्ड. ब्रेव्हरी आहे पण अवॉर्ड शब्द आहे की आता अवॉर्ड गव्हर्नमेंटने दिलेला आहे. मी तुम्हाला ते सांगितलं सिलेक्शन अवॉर्ड हे 2 शब्द प्रॉपरली सोबत जातात. 27 जानेवारी न्यू दिल्ली जागेवरती बाय अ स्टाफ रिपोर्टर सेमिकोलन खूप महत्वाचं आहे. द इंडियन गव्हर्नमेंट टुडे फेलिसिटेड चिल्ड्रन हु हॅव बीन चूजन फॉर नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड दिस इयर. दिस इयर 25 चिल्ड्रन, 12 गर्ल्स अँड 13 बॉयज. किती स्पेसिफिक गोष्ट चालली. नंबर किती महत्वाचा आहे तुमच्या रिपोर्टमध्ये. कोणत्याही गोष्टीला सांगत असताना नंबर आणि वर्ड्सचं कॉम्बिनेशन करायला विसरू नका. नंबर आणि वर्ड्स एकत्र आल्यानंतर ते लाईन एवढी इफेक्टिव्ह होते की समोरच्या डोक्यामध्ये ती लाईन बसते आणि तो मार्क त्या पद्धतीने देतो आणि तेच पहिले इम्प्रेशन तुमचं 2 ते 3 लाईनीमध्ये येतं आणि ते इम्प्रेशन एवढं पॉवरफुल पडतं की तुम्हाला बऱ्यापैकी पुढे मार्क न जाऊन देण्याची भूमिती तुम्ही रचता. काटकूट कुठेच जायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं शांत डोक्याने आज रिपोर्ट्स लिहायचे. आता जेवढे रिपोर्टच्या टॉपिक मी डिस्कस केले तेवढे रिपोर्ट्स नक्की लिहा आणि जर तुम्हाला हा टाइम वाचवायचा असेल, भीती वाटत असेल तर बऱ्यापैकी ॲप डाउनलोड करून तो एकच रिपोर्ट रट्टा मारायला सुरुवात करा. पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जेव्हा पुढे जातो मी तर अजून एक टॉपिक आहे इथे खूप महत्वाचा की अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम. ओके झाडे लावा मराठीमध्ये आला होता टॉपिक झाडे लावा देश वाचवा. परत एकदा ट्री प्लांटेशन वरती रिपोर्ट आलेला आहे. बॉक्स खूप महत्वाचं आहे टायटलला. इथे सुद्धा बॉक्स टायगर अटॅक 8 इयर ओल्ड ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. आपण टायटल जो आहे म्हणजे टायगर अटॅक जो आहे तो इथे नॅशनल पार्कमध्ये झालाय पण मी नॅशनल पार्कमध्ये म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी शेतीमध्ये झालाय असंही काय होऊ शकतं कारण हा बऱ्यापैकी आयएमपी टॉपिक यावर्षी होता. न्यूज स्टेटस त्याच्यानंतर इंस्टाग्राम व्हॉट्सअपचे स्टेटस युट्यूबचे शॉर्ट्स युट्यूब चॅनल न्यूज चॅनल बऱ्यापैकी लोकलला हा प्रॉब्लेम खूप जास्त शेतकऱ्यांना भोगावा लागलेला आहे. ओके सो हा एक टायगर अटॅक आहे. पुढे गेल्यानंतर पुढे स्टार्टिंगला आता टायगर अटॅकची सुरुवात कशी केली बघा. रिसेंटली टायगर अटॅक्स ऑन ह्युमन्स हॅव बिकम फ्रिक्वेंट इन नियर बाय एरियाज ऑफ संजय गांधी नॅशनल पार्क. खूप महत्वाचं आहे. जो टायटल आहे त्यालाच पूर्णपणे मोठं केलेलं आहे. रिसेंटली म्हणजे ते आत्ताच्या काळाबद्दल बोलत आहेत. दुसरी गोष्ट पुढचा जो पॉइंट आहे
tragic death of 8-year-old child attacked by a tiger has shocked the people in the slum area near Sanjay Gandhi National Park. स्लम एरिया म्हणजे आता प्रॉपर एरियाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. नुसती ती गोष्ट झाली हे महत्वाचं नाही. ती कुठे झाली, किती वाजता झाली हे सगळं नंबर्समध्ये लिहिणं अतिशय गरजेचं आहे. पुढे गेल्यानंतर इट इज लर्न दॅट अर्ली इन द मॉर्निंग सुरू झाली आता त्यांची कहाणी कारण अर्ली इन द मॉर्निंग त्यांनी आता त्यांची स्टोरी सांगायला सुरुवात केलेली. एंटर्ड अलोन इन द वाईल्ड लाईफ रिझर्व फॉर डिफेक्शन. द टायगर crouching behind the fence of the bushes, attacked the young child and killed him. Slum dwellers gathered around to rescue him but could not save him. The slum dwellers are demanding the forest department to arrange for rigorous patrols to restrict such incidents of human animals. लगेच त्यांनी काय सांगितलं की तुमचं पेट्रोलिंग वाढवा. इथे पॅराग्राफ संपलाय. जिथे पॅराग्राफ संपतोय तिथे लाईन सोडून पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करायला लिहायला सुरुवात करायचं लाईनच्या. कारण तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर इथे पॅराग्राफ पडत नाहीये. पण तुम्हाला पॅराग्राफ पाडायचा आहे लाईन सोडून म्हणजे समोरच्याला कळेल की तुम्ही कुठं ब्रेक केलाय तो पॅराग्राफ आणि कुठे तुमची थीम चेंज झाली. पहिल्या याच्यामध्ये ते कुठं झालं, कसं झालं, किती वाजता झालं हे लिहिणं. दुसरं स्पेसिफिकली काय झालं, कसं लोकांनी तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन केला, ते किती वाजता आले, हे सगळं डिटेलमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर एक एक्झाम्पल आणि एक मेसेज तुम्ही सगळ्यांना देऊ शकता, की असं झालं तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि हे न होण्यासाठी तुमच्या भागामध्ये तुम्ही कोणत्या-कोणत्या गोष्टींची काळजी आधीपासून घेतली पाहिजे. याला म्हणतात रिपोर्ट. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचा हा रिपोर्ट मी थोडासा एक्सप्लेन केलाय आणि प्रॉपरली पुढचा रिपोर्ट जो आहे तो आहे डेव्हलपिंग अ स्टोरी विथ अ गिव्हन बिगिनिंग. ओके, म्हणजे हे डेव्हलप स्टोरी. स्टोरी कोणी लिहित नाही, स्टोरी लिहू पण नका. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही रिपोर्टच लिहा, असं माझं म्हणणं आहे. आता जसे म्हणजे बोलतात ना, जसं तुम्हाला वाटेल तसं ऐकावं जगाचं, करावं मनाचं. 7 AI प्रिडिक्टेड पेपर्स ही खूप मोठी संधी आहे. आपल्या आयुष्याची पहिली पायरी भक्कम बनवण्याची. ही टक्केवारी वाढवणार सुद्धा आणि सोबत कॉन्फिडन्स देणार सुद्धा. आतापर्यंत भीती वाटत असेल काही गोष्टींची आणि काही मार्कांची, तर याच्यापुढे भीती वाटणार नाही. कारण बाकीचे सगळे पेपर आणि सगळे टॉपिक्स आपले AI दादाचे 7 प्रिडिक्टेड पेपर्स कंप्लीट करणारे 2026 मध्ये. पुरावे YouTubeवर आहे. एकदा पुरावा बघा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः ठरवा.